तर पब्लिक आज आपण आपल्या रानातला भुईमुग काढायला सुरुवात करणार आहे. तसं तर आपल्या सगळ्याच रानात भुईमुग आहे, पण ह्यो भुईमुग लवकर टोकल्यामुळे लवकर काढायला भुईमुगाच्या ह्या अवस्थेत जर भुईमुग लवकर नाही काढलं तर वरचा डाळा कुजून जातो आणि खाली असणाऱ्या शेंगा उगवायला लागते. त्या सगळ्यात आधी 5 दिवस मांडून त्यांचं पूजन केलं आणि नारळ फोडून घेतला. त्यानंतर दहीभाताचा निवद दाखवून दहीभात आपल्या रानाच्या कडेनेच काढला. ह्याच रानाच्या बांधावर मसोबा पण आहे, त्यामुळे प्रत्येक पिकाच्या टुकणीला आणि काढणीला आपण त्याला नारळ फोडतो आणि दहीभाताचा निवद दाखवतो. मगच आपल्या कामाला सुरुवात करतो. ह्यो सगळा भुईमुग आपण घरच्या घरीच काढणार आहे, त्यामुळे हे भुईमुग काय आपल्याला 1-2 दिवसात होणार नाही. ह्यासाठी कमीत कमी 1 आठवडा तर जाणारच आहे. 1 आठवडा जर शेंगा जमिनीत ठेवल्या तर त्या 100% उगवणार आहेत त्या. म्हणूनच सगळ्या रानातला आधी भुईमुग उपटून भोंड्या वातरून घ्यायचा आणि भुईमुग उपटून झाल्यानंतर जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं तसं येऊन शेंगा तोडून घरी घेऊन जायच्या. भुईमुगाचा ढाळा वापरल्यानंतर 2-3 शेंगा अशा मातीच्या राखीत आहे, त्यामुळे लक्ष देऊन सगळ्या शेंगा वेचून पण घ्यायला लागते त्या. त्यानंतर हा सुरेट आहे, हा ऊसाच्या रानात किंवा भुईमुगाच्या रानात दिसतो. दिसायला गोंडस आणि रंगबेरंगी असलं तरी त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका, ना तर तुमच्या हाताचे रंग बदलतील. सुरेट जर आपल्या अंगाने फिरला तर त्या शरीरावर असणारी कूस आपल्या अंगाला लागती आणि ती कूस आपल्या अंगाला लागल्यानंतर आपल्या अंगावर सगळ्या गांध्या उठची त्या. त्यामुळे थोडं पाप करायला लागलं तरी चालेल, ह्यो प्राणी दिसेल तिथं मारून टाकायचं जाग्यावर. मागल्या आठवड्यात मी अमेझॉनवरून एक पॉवर बँक मागवलेला आणि तोच पॉवर बँक काल आलेला. घेताना मी त्याची एकदा अनबॉक्सिंग केलेली, आता म्हणतो तुमच्यासमोर एकदा अनबॉक्सिंग करून दाखवायचं तुम्हाला. पॉवर बँक घेण्याचं कारण असं आहे की एडिटिंग हे करताना आपलं कधी कधी चार्जिंग संपतं. वायरलेस पॉवर बँक असल्यामुळे चार्जिंग सोबत आपण एडिटिंग पण करू शकतो. आता संध्याकाळची वेळ झालेली आणि सूर्य मावळा गेलेला पाक आणि आतापर्यंत आमच्या फक्त 5 सऱ्या उपटून झाली त्या. तिथनं परत घरी आलो, आपल्या मंडळाचं पडदं काढलं नव्हतं, मग तिकडं पडदं काढायला आलो आम्ही. पडद्यात आपलं यूज अँड थ्रो, त्यामुळे काढायचं काही टेन्शन नाही. नुसतं पडदा वाढायचा, फाटू द्या नाही तर कसा पण निघू दे. मग पडदा मारताना आपण स्टॅपलरच्या पिनानं मारतो, त्यामुळे एका पडद्यावर कमीत कमी 10 ते 15 पिन असते त्या, आणि त्यामुळेच काढणं शक्य नसतंय. त्यामुळे एकदा वापरलेला पडदा परत वापरता येत नाही आपल्याला. वायरा बिरा वगैरे टाचणी बिचणी दवडून काढत होती, त्यामुळे कार्यकर्ता काय थटत नव्हतं. 5 मिनिटात त्या पडद्यांचा कार्यक्रम लावून टाकला. पडदा काढून झाल्यावर लाइटिंगच्या माळा पण सोडून घेतल्या. भावना आजचा व्हिडिओ आपल्या इथे संपते. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भावना भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.